10 वाजून 5 मिनिटांनी बुवा आपल्याकडे भजन सोपवलं होतं. आता टायमिंग झालंय बुवा 11 वाजून 25 मिनिटं. बरोबर 1 तास 20 मिनिटं आपण घेतलात. वेळेला महत्व असू दे. मॉनिटरला आवाज पाहिजे दादा. ओपन कर आवाज. हेलो हेलो थोड़ा शार्प करा. हेलो हेलो धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय दिनेश ढेबे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आलंय. आणि त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय जीवाभावाचे परममित्र या ठिकाणी सन्माननीय अशोक बर्गे या माऊलींकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आहे. लाख लाख आभार मानते. धन्यवाद. ते गाणं कशा पट्टीमध्ये आहे बघा. आवाज जरा थोडाफार प्रवासामुळे झोप नसल्यामुळे बसला, पण तो उद्यापर्यंत आवाज ठीक होईल. आला तू भक्तांना हरिनामाचा. माझे पंचाळ बुवाने सांगितलं की बुवांच्या रूपाच्या अभंगाच्या वेळी मी बाहेर जाऊन अर्धी भाकरी खाऊन आली. बुवा भाकरीवर थांबतोय. नाही या सिंधुदुर्गात माझ्यावर कोण नालायक बुवा गावातून आहे. आज मी भाकरीवरती थांबतोय. नक्की भाकरी ताका वांगडा खालास ना की दहा वांगडा खाला? दुधा वांगडा ना. ह्यात नडता. आज त्या विषयावरती बोलणार नाही बुवा. हा एक तरी बुवा बघितला. हे समीर कदम बुवा भाकरी त्यांनी ताकावंगडा खालास की दहा वांगडा खालीत नंतर दुधा वांगडा. दूध म्हणता काढून आणलेलं. म्हणजे किती अश्लीलता भजनात आहे बघा. अरे भजन सम्राट काशीराम परबुवांचा आपण वारसा जपतोय. सुशील गोटणकर बुवा गुरुवारी आपले आहेत, त्यांचा पण वारसा चालवतोय. आणि भजन एक तरी शब्द काढला काय? मायबाप भजनी श्रोते समोर तुम्ही बोलताना एक तरी शब्द बुवा काढला काय? माऊली हिमतीचा विषय नाही. भल्या भल्या नेरी एक खाल्ले. लक्षात ठेवा. त्याचे दात पुढे का तेरा याचे वडे आहे ना. आणि ज्याचं नाग पुढे त्याला भोकाचे वडे. वागच होय. बुवाने सांगितलं की गुरुवारी या ठिकाणी दुर्वास बुवांचं नाव बुवा त्यांच्या चरणाशी नतमस्तकच जाईल. उद्या फोन करा. काही विषय तुम्हाला सांगतो. आणि तुमची खायची व्हिडिओ जी माझी व्हायरल झाली आणि ती माका द्यावा. हे मगाच्या चॅनलवाले त्यांना सांगते तुमच्या चॅनलला टाका म्हणून. द्या व्हिडिओ द्या. काही फेकता बुवा. नारदाच्या गादीवरती बुवा बसून सांगतो. ज्या भजनी बुवाला एकदाच बुवा भारी करतो, तो जर समोरच्या बुवाला लेवलला धरून जर बुवा भारी करत असेल ना तरच सुशांत त्याच्यासोबत बसतो. पहिली बारी असू दे किंवा शेवटची बारी जाग्यावरती बुवा. तुमचे नाव घेऊन सांगतो ना बुवा. इथे वावशीला आज माझे लोके बुवा आणि विनोद चव्हाण बुवा बुवा भारी आहे तिथे. गेल्या वर्षी मी होतो. मी आणि आपला उदय बारकर जोडीला होते. थोडे वाद झाले ना बुवा. विदाऊट गुरुचे बनावट केले आम्ही पण नाही ना बुवा. लाईव्ह सांगतो का हिंमत आहे बुवा. उद्या निषेध झाला तरी आमच्या ताकद आहे बुवा मॅटर क्लोज करायची. पुराव्यानिशी आम्ही बोलतो बुवा. आहे ना पुरावा तुमच्याकडे? व्हिडिओ पण झाली. कशाक मागा पुरावा होयो? उदय पारकर बुवा त्यांनी बुवा थोडे वाद झाले. त्यानंतर बुवा ते वावशी मध्ये मल्हार नगर मध्ये अजय ढेबे एवढे दिल्यानी पैशासाठी नाही समजायला, पण अजय ढेबे त्यांच्या शब्दासाठी बुवा प्रसंग इथे आला होता मुंबईला बुवा जाते वेळी. पण हेच माणसं हेच माझे भावंड लोक तातडीने रात्री आपल्या माझ्यासाठी गाडी घेऊन आले आणि तिथं माझा विषय त्यांनी क्लोज केला. पैसो खाई नेता लावू. थोडासा आवाज द्या. असा समजा नको बुवा की माका बोलूक येत नाही. काही विषय आहेत ना बुवा. तुमचा आता भाकरीचाच विषय माका बोस होतो. एका भाकरीच्या विषयावर ना शेवटच्या गजऱ्यापर्यंत बुवा बारी करण्याची ताकद आहे. गरज नाही बुवा. समोरचा बुवा उदय पारकर बुवा होते. थोडा वाद झाला बुवा. त्या सिच्युएशनला बुवा शेवटची बारी केली. अद्याप उदय पारकर बुवांसोबत बुवा बारी केली नाही. पुरावे आहेत आपल्याकडे. अद्याप बसलो नाही. फक्त आचरा रामेश्वर ते आमचे बाबू कदम वगैरे आमचे सगळे मित्रमंडळ त्यांनी मला इथे बारी दिली बुवा. सुजित परब स्वतः मी मध्ये होतो. सुशांत जोयल आणि एक उदय पारकर. मी सांगितलं तिकडचे असेल बुवा तर मी बाबा भारी करू शकत नाही. कारण माका
समीर कदम माझे, विशाल मसूरकर बुवा, नामांकित भजनी बुवा गुंडू सावंत बुवा, सुशील गोटणकर बुवा, प्रवीण सुतार बुवा, नामांकित भजनी बुवा माझा स्वीकार करतात ना बुवा. बस झालं ना, काय गरज आहे बुवा, कशाला भांडणं पाहिजे. एकच चान्स देतो त्या माणसांचं सरळ शिस्तीच भारी केली बुवा तरच मी त्याच्यासोबत बसतो. आता सुशांत जोल तिथं स्टॉप होतो. परत तो जोडीक नसलो तरी झाला. माझं समीर कदम बुवा माझा जोडीक घेता बस झाला बुवा. आशीर्वाद तुझ्या पायाचा फोटो द्यावा आता मका. उतराया आला तू भक्तगणा, गौरी पुत्र देवा तू दयागणा. प्रथम जास्त वेळ न घेता या ठिकाणी सन्माननीय या ठिकाणी गणेश आखाडे आमचे परमित्र या ठिकाणी उपस्थित बुवा. लाख लाख आभार म्हणते बुवा. उद्या बुवा त्यांच्या सोबतीलाच कार्यक्रम आहे. असं देत या ठिकाणी खुर्चीचा जरा खुर्ची द्या थोडी त्यांच्यासाठी जरा बसू दे 5 मिनिटं. बुवाने सांगितलं 22 एप्रिल पासून बुवाने सांगितलं की आम्ही भारी करतो. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो 21 एप्रिल पासून बुवा घराच्या बाहेर आहो. बुवा आता काय बुवा तुम्ही 22 एप्रिल पासून कार्यक्रम करताय बरोबर. 21 एप्रिल पासून बुवा बारीची स्टार्टिंग झाली. दाखवू शकतो शेड्यूल बुवा. कैलासवासी काशीराम हिरवे यांच्या स्मरणार्थ आनंद काशीराम हिरवे या माऊलींकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आले. कैलासवासी काशीराम हिरवे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे अशी या ठिकाणी स्वयंभू माझ्या कणकेश्वराच्याने प्रार्थना करतोय. बुवा आम्हाला देखील बुवा कार्यक्रम आहे पण आम्ही बुवा मोठेपणा कधी केली नाही. 21 तारीख पासून बुवा बाहेर आम्ही काय घरात घोट्या नाही ना खेळत आहोत बुवा. असू देत नाही बुवा. तुमचं लक्ष लाभ तुम्हाला आहे. आणि परत बुवा सांगतो व्हिडिओचा विषय जर येत असेल तुमच्या चरणापासून आहे तर माझ्याकडे व्हिडिओ ड्रायव्हर पासून क्लीनर पर्यंतचे व्हिडिओ माझ्याकडे दाखवू शकतो. खरात बाबा त्याला कांडा लागायचा. खरात बाबा व्हिडिओ जर तुम्ही बुवा काढत असाल ना तर व्हिडिओ लाईव्ह स्टेज दाखवू शकतो. इथे ड्रायव्हर पासून क्लीनर पर्यंत ही जोईल बुवाची ताकद आहे. त्यामुळे मान देतोय बुवा. मान घ्या. एक तुमच्या चरणाशी नतमस्तक करून आजची बारी तरी मला चांगल्या पद्धतीत करू दे. हा चिडत नाही बुवा. एका चिडत नाही म्हणून ह्याला चिडणं नाही बुवा बोला. ह्याच्यापेक्षा दुसरा अवतार असतो त्याला चिडणं बोलतात. असं त्यानंतर बुवाने सांगितलं चकव्यावाल्यांना बुवा बोललोस त्यांना तुमच्या समोर बोलावून घ्या. तो तुम्हाला सांगेल बुवा की मागाच्या सिच्युएशनला विषय काय झाला. तो एखाद्या कलाकाराची इज्जत काढणं हे सुशांत जोल हे आमच्या गुरुवाडी यांचे का आपल्या आई वडिलांचे संस्कार बुवा आमच्यावरती नाही. एखाद्या कलाकाराचा इथे आल्यानंतर बुवा अपमान करणं कुठे देखील भारी आणि ऑपोजिटला जरी असला ना तो कार्तिश तरी पण बुवा तरी पण माझ्या जवळ तो येऊन माझवतो बुवा. हे माझं मोठेपण आहे बुवा. आणि कलाकार बुवा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे जरी गेला कुठलीही कला असू दे कुठल्याही कलेचा बुवा कुठलाही छंद जोपासा पण राजकारणी माणसांपासून बुवा सावध राहा. बरोबर ना. कुठलाही छंद जोपासा क्रिकेट म्हणा व्हॉलीबॉल हॉकी कॅरम भजन शिका संगीत शिका पकवाज वाजवायला शिका ढोलकी वाजवायला शिका ढोलक वाजवायला शिका पण नशेडी मुलांपासून बाबा सावध राहा.
अरे नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालविण्यापेक्षा नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालविण्यापेक्षा बुवा आमच्या हरिनामात येऊन टाळ जरी वाजवलात तर ही लोक मरेपर्यंत माऊली या नावाने ओळखतील की आपल्या हरिभजनाची. ज्या बुवाला रूपाच्या अभंगाच्या मार्फत जोक्स मारावे लागतात, झाडाखाली छाया आणि शीतल काढावी लागते, त्या बुवाने आपली 25 वर्ष 26 वर्ष केली कारकीर्द काय बुवा ती आपली ओळखून जाऊ बुवा. काय गरज नाही ना बुवा. 1,500 रुपये तुम्ही मानता जो रुमाल गावा नाही तर त्या टोकापासून ह्या टोकावर फिरा आहे. तुमका माका एक गोष्ट बुवा सांगा, तुमका आईची शपथ द्यावा. टाकूचे फक्त दात ते पाकिट घ्यायला गाडी येता ना बॅलन्स चेक कर रे, बॅलन्स चेक करूया का जीपेचा बॅलन्स चेक करूया. ते खोटे नोटे माका दाखवता. तुमका शपथ आहे त्या सत्यनारायणाची खरी असते तर माझ्या हातात कशा जाऊच्या आधी, नाही तर आता दाखवलं तर 2,000 खर्च येतो तुमका लक्षात ठेवा. असू दे बुवाने सांगितलं काय 1,500 रुपये औषध. माझं वैयक्तिक म्हणणं आहे तुमच्या 1,500 रुपयापेक्षा या माझ्या महाराष्ट्राला सुरक्षित बहिणीची गरज आहे. पटलं तर टाळ्या वाजवा मायबाप बहिणीसाठी. 1,500 रुपये घेऊन आपण काय करणार बुवा. तो सिलेंडरचे झाले 1,000 रुपये, 500 रुपये उद्या झाला बाजार, बरोबर की. 1,500 तासाभरात जाणार बुवा, 10 मिनिटाला 1,500 रुपये जाणार. कमूच असेल तर बुवा नाव आणि आपली इज्जत, हे नाव कमवण्यासाठी बुवा हे आपलं आयुष्य झिजवावं लागतं आणि तेच नाव बुवा घालवण्यासाठी हे तो सेकंद पण कापते बुवा, लक्षात घ्या. त्यामुळे औषधू तुमच्या 1,500 पेक्षा माझ्या महाराष्ट्राला सुरक्षित बहिणीची गरज आहे. कारण एक पोटकिळीकडनं बुवा मुद्दा मांडतो बघा. ज्या वेळेस माझी बहीण मुंबई सारख्या ठिकाणी बुवा दिवा मुंब्रा विरार नाला सोपारा अशा ठिकाणी होऊन माझी बहीण जेव्हा 12 किंवा 1 वाजेपर्यंत जेव्हा कामावरून जेव्हा सुरक्षितपणे आपल्या घराच्या उंबऱ्यापाशी जाईल तेव्हाच मी म्हणेल की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बाबांनो कुठेतरी सुधारलाय. शीतल आणि छाया तुमका काय माहिती आहे बुवा. 1975 70 75चा कालावधीत काय घडला माझा आजो माका दररोज सांगता. म्हणजे का अजून म्हणजे जुना हडका वर जाऊ बसलो काय भाकरी आणि ताक खाऊन हाडा त्याची मजबूत झाली आजीची. म्हणजे साधी गोष्ट आहे काय. 1970 ते 75 कालावधीत काय आजोबा पटला तुमका. तुमच्या काळात काय प्रेम होता तेव्हा. अशी एक चिठ्ठी लिहून द्यायची अशी, प्राणप्रिय संध्याकाळी 6:30 वाजता महादे अण्णाच्या आंब्याखाली भेटणे आहे, बरोबर. आणि तसलीच चिठ्ठी असल्या बारक्या बाबूकडे द्यायची, त्या यशाकडे द्यायची. आणि त्या यशाने ती चिठ्ठी टायमिंग वर त्या प्रेयशीकडे नेऊन दिल्या नाही की संध्याकाळी 6:30 वाजता महादे अण्णाचं आंबो झाडलेलो असतो. या तुमच्या काळातला प्रेम होता. आणि आमच्या काळात काय आहो मेलाव करा म्हणा आपण नवीन नवीन गाणी काय ज्याची होती अर्धी भात ठेवली असेल लगो जावा आता तुपा वांगडा खावा. स्टँडर्ड आहे बघा. ज्याची होती त्याने चालेली लावलेली माया आज भाळाला गेली. लावलेली माया भाळाला गेली. लग्न आहे बुवा त्या दिवशी बारीक केली तुमका काय सांगवा गुणकवण्यात. अरे एका माणसाला 100 रुपये बक्षीस, सत्य परिस्थिती सांगतो, असं बक्षीस दिलं बुवा. 3 जणांची लग्न झाली आणि त्या 3 जणांमध्ये बुवा असं मी वाचलं नाही बुवा ते बक्षीस. मी पहिले बक्षीस झालं फक्त वाचतो पहिलं, नंतर मी माईक वर बोलतो. त्याने लिहिलंय तिघापैकी जो एका पहिल्या वर्षात जो पहिलो कोण पाहणं हल्ली एका गावाकडनं सत्कार करण्यात येईल. आई शपथ एवढ्यात फक्त म्हटलंय माहिती नाही प्रेमाच्या विषयाने गाणं म्हटलं. ज्याची होती त्यानेच नेली लावलेली माया भाळामध्ये गेली. आणि एकामेकाचे मानेर खुर्ची घातले ना तेवढंच चान्स 12 मिनिटात अवघे मोडून गजर संपवले. चला तोच माझा चान्स बोललो. आता 40 मिनिटं वाट बघू नको एवढ्यात. म्हणून गाणं काय बघा. ज्याची होती त्याने नेली लावलेली माया आज
असू दे तुला या ठिकाणी सुंदर सुंदर बुवाने गाणी म्हटले 45 मिनिटाचा कालावधी आहे या ठिकाणी राष्ट्रीय राजकारणी सदस्य रासप या ठिकाणी भगवान डबे माऊलींकडून हे 200 रुपयांचं बक्षीस झालंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतो लाख लाख आभार मानते धन्यवाद या ठिकाणी अंकुश काळे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झाले बुवा धन्यवाद असे तर फरमाईश आहे तेवढे बुवा पूर्ण करतो 2 मुद्दे बुवा होते पण हो रामजी हाय ह्या गाणं बाबा जर कोणी म्हणूच असाल तर माझ्या समीर कदम बुवा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजे कारण बुवा गुंडू सावंत बुवा होय ना आणि समीर कदम बुवा यांची बारी चाललेली होती मुंबई सारख्या ठिकाणी लाईव्ह ला आली बुवांना फोन केला बुवा जीपेच्या माध्यमातून पैसे मारतो पण बुवानी सांगितलं पैसे मारू नको पण तुझ्यासाठी तुझ्या प्रेमापोटी मी गाणं म्हणून तेव्हा त्याच बुवानी लाईव्ह मध्ये माझं नाव घेऊन बुवाने गाणं म्हटलं तेच तर तुमच्या आवाजात नका ऐकूचा हो बडा दुख देना तेरे लगन में बड़ा दुख देना तेरे लगन में बड़ा दुख देना सुध मुझ मिसराई में सुध मुझ मिसराई में सीधा चुराई मेरा मुश्किल कर दिया सीना हो बड़ा दुख फरमाईश आहे साईबाबांची वा 1 तास 20 मिनिटं तुम्ही घेतलात आणि मी 1 तास 5 मिनिटं घेतलं भगवान कोंडीवा ढेवे या माऊलींकडून 101 रुपयांचं पुन्हा एकदा बक्षीस झाले फरमाईश आहे बुवा तेवढी पूर्ण करतोय मेहरबानी करेन बुवा आणि तुमच्या चरणाशी नतमन 40 मिनिटाचा फक्त बुवा गजर करा त्यांचा घ्या मग ते मला कॅश देतील बंडल बंडल आणलं नाही काय टाकू घालणारच किती पैसे काय पडलेलं गावलं नाही येत ना आयुष्यात पैसा महत्वाचा पैशाशिवाय काय नाही लक्षात ठेवा बाजूक ते फक्त ते साई बिले काय एकच वादा काय पैसे घेतले भीक मागा माझ्या मते म्हणतोय कैलासवासी मालू बाबू ढेबे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 201 रुपयांचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय त्यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो स्वयंवचनी प्रार्थना करतोय धन्यवाद साई प्रेमात नाऊन गेला व्हिडिओ बघितलात बाबा ही व्हिडिओ बघितलात काय माझे मी बंडल माका दाखवतोस पैशाचा व्हिडिओ बघितला 50-50 कॅट पूर्ण अंगावरती बुवा असं हे केलं गेलं स्टॉप केले म्हणून ठीक भांडूपचा विषय वेगळा त्याच्यानंतर बुवा पडेल सारख्या ठिकाणी फाळके बुवा तुमच्या पट्टीमधला फाळके बुवा जोडीला होता साई प्रेमात नाऊन गेला त्याचा जीव साईत जणला कसा भेटेला हा देवाला साई पालखीचा ना बहाना फक्त चालला
अहिल्यादेवी उत्सव समितीचे सदस्य दिनेश देबे या माऊलींकडून 201 रुपयांचं बक्षीस झालंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख आभार मानतोय. धन्यवाद. कैलासवासी काशीराम हिरवे यांच्या स्मरणार्थ विठ्ठल हिरवे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस. कैलासवासी काशीराम हिरवे यांच्या देखील पवित्राने पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे भगवंताच्या प्रार्थना करतोय. अहिल्या उत्सव कमिटीचे सदस्य आनंद झोरे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. राघू मांगू ढेबे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय. सुरेश हिरे अहिल्या उत्सव समितीचे सदस्य या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय. भारी जोरात झाले पाहिजे नक्की. बक्षीस झाले. हॅलो असं देत बुवा. सुंदर सुंदर बुवाने गाणे म्हटलेत. बुवाने सांगितलं चांगल्या पद्धतीचे बुवाने जोक्स मारलेत. काही एक विषय नाही बुवा. शाळेमध्ये बुवा जेव्हा होते त्यांच्यावरती बुवा जोक्स मारलात. कारण बुवा त्या बाबू तुमच्या काळातली गाणी काय आताच्या पद्धतीची गाणी बघा. बाय बस मालेगावचा बुवा प्रकार आहे तुमचीच आहे ना. 3 वर्षीय मुलीवरती बुवा 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने औषधो बलात्कार केला. काय विषय असत तू माका सांगा. शेवटी बुवा आई वडिलांनी काय म्हणायचं काय बुवा. संस्कृती काय बुवा. आपण सांगतो भाषणाच्या माध्यमातून बुवा की कपाळावरती कुंकू पाहिजे, नऊवारी साडी पाहिजे, डोईवरती पदर पाहिजे. काय बुवा छत्रपती शिवाजी महाराजांनी बुवा काय आमच्या करून ठेवले हो. त्यांनी पावन केली ही आपली भूमी आहे. कारण बुवा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर बुवा अंगणातले तुळस आणि मंदिरावरचे कळस जर कोणामुळे दिसत असेल तर जोरदार टाळ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी झाल्या पाहिजे बाबा. कार्तिक संतोष ढेबे या माझ्या छोट्या भावाकडून काय बाबा मोबाईलचा कलियुग आहे. कलियुग आहे. लाल लाल कलरची बुवा म्हणता बांगडी गाणं घ्यावा. जा तिथे लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, कदंबुआ सोबत चाल. कदंबुआ जोडे गेले माझ्या तर असं वाटलं की वरचा ब्लेझरच चालता. आज नाही आज पाखराला आझाद. अहिल्या उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश ढेबे या माऊलींकडून आकाश झोरे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आलंय. खजिनदार माऊली या ठिकाणी संतोष ढेबे यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आलंय.
लाल लाल कलरची बांगडी. बस क्या ना नाही हो, पैसा पैसा काय नाही, तुमचं प्रेम महत्व. मी असं म्हणणार नाही की नको देऊ, द्या उशीर तेवढे द्यावं. बारक्याचं गाणं घेणं, बारक्या बारक्या नाचायला. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. पांढऱ्या कलरचा पुरता कदंबवानी घातला. खायला द्या त्यांना थोडं ताक. अरे धन्यवाद, 500 रुपये धन्यवाद. काय बाबू तुझा आयुष्य ना सुंदर असू दे बाबा. या नारदाच्या गादीवरती बाबा बसून सांगतो, पुण्यश्लोक अहिल्या समोर बाबा तुका चांगल्या पद्धतीचं आयुष्य तो परमेश्वर पांडुरंग देव अशी त्या बाबा भगवंता चरणी प्रार्थना करतोय. आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय. शेवटी आवशी आवस असता बघला. ठेवल्या तुका आवडून दम. तुझा आईचं प्रेम आहे. आईने सांगितलं बाळा नाचू नको, म्हणून बाळ आपल्या आईच्या कुशीत जाऊन बसला बघा. शेवटी बुवा आई आहे हो. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर आहे. आणि ते आत्मा व परमात्मा यांचं एकरूप कोण असेल तर ते आपली आई आहे बाबांनो. एका वेलांटीचा फरक आहे. जी जन्म देते ती माता आहे, आणि जिथे आपली अस्थी होणार आहे ती माती आहे. म्हणून काय म्हणतो बघा, पप्पा चल गावाला जाऊ, शिमग्याची ढोल पालखी. बाजीराव हिरवी या माऊलींकडून कोकणचं गाणं पाहिजे आपल्याला. 100% बाय घेऊया जरा. त्या ठिकाणी थोडा हार्मोनियमला थोडा आवाज द्या बघूया. पण प्रयत्न करा. हा घे.
असू दे शॉर्ट अँड मध्ये असा कसा देव येडा झाला पहा कशी नवलाई लक्ष्मण सिद्धेश हिरवे यांचा आज या ठिकाणी हा वाढदिवस आहे. लक्ष्मण हिरवे त्यांचे सिद्धेश ढेबे यांचे भाचे या ठिकाणी लक्ष्मण हिरवे यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्या भजन मंडळाकडे 201 रुपयांचा बक्षीस झाले. या ठिकाणी आता भर बार दिली आहे कापायला सांगा. ठीक आहे मग ते फरमाईश तेवढे पूर्ण करतोय. खंडोबाची कारभारी ना खाली बालू धनगरी ना बार बार दिलिए आए बार बार दिलिए गाए आनंद हिरवे या गाण्यासाठी 100 रुपयांचा बक्षीस मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार म्हणतोय. शंभर टक्के श्री हरी जगत पिता दूर करी तू व्यथा दूर करी तो व्यथा ऐक सत्य नारायणाची कथा. या ठिकाणी गजर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. दादा थोडा आवाज आहे थोडा. हॅलो हॅलो अजून थोडा पाहिजे. माळव्याची सुभेदारी रणरागीन शेवली
त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावरती एक काव्यभाग तयार केलाय, गजर आहे. सगळ्यांना भेटेल, मी त्याला सांगतो खाली बसा. मावलाची सुभेदारी रणरागिनी पेटली, रणरागिनी पेटली. पुण्यश्लोक अहिल्या देवी राजमाता झाली. आता 1725 सालाची 31 तारीख भाग्याची. आता 1725 सालाची 31 तारीख भाग्याची. जन्मासे आलेले कमानाची पानपदी सुसलाबाई शिंदेची. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी मदत मल्हारपीठ खेड्यात झाला त्यांचा जन्म या ठिकाणी. त्याचप्रमाणे 31 मे 1725 या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. मानकोजी सुशीलाबाई शिंदे यांची ते लेख होती, बरोबर की नाही. म्हणून स्त्री शिक्षणाचा पाया त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने आपलं वर्चस्व कुठल्या निर्मितीने काय केलं त्या अहिल्याबाई म्हणून काय म्हणते बघा. आता 1725 सालाची 1725 सालाची 31 तारीख भाग्याची. जन्मासे आलेले कमानाची मानकोजी सुशीलाबाई शिंदेची. पुढे तिने रांगण गाजविले, पुढे तिने रांगण गाजविले. दुश्मन पडता मुळी हो केले, समशर हातामध्ये घेतली. महिला वर्गाची ताकद दाखवली. अहिल्यानगर जिल्ह्यात जन्मसिद्धी आली, जन्मसिद्धी आली. अहिल्याबाई राजमाता झाली. वडिलांनी शिक्षणाचे धडे दिले, वडिलांनी शिक्षणाचे धडे दिले. मल्हारराव होळकरांनी पाहिले. बघा त्या प्रकारे या ठिकाणी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसताना देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिणे वाचण्यासाठी शिकविले. अहिल्यादेवीने या ठिकाणी मल्हाररावांनी एका देवळात बघितले, त्यावेळेस मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. खंडेराव पुत्रांचा विचार केला, सुना मिळाली होळकर कुटुंबाला. शाही विवाह झाला थाटात, सुनबाई गेल्या राजवाड्यात. राजकारणाचे धडे हो गिरविले, मल्हाररावांनी तासे घडविले. अहिल्यादेवींचे पती या ठिकाणी खंडेराव होळकर. जे तेवढे माहिती भेटले त्या माहितीच्या आधारे थोडाफार गजर करण्याचा प्रयत्न केलाय. 1754 सालामध्ये कुमेरच्या लढाईत ते त्यांचे खंडेराव होळकर या ठिकाणी धारातीर्थी पडले, म्हणजे मृत्युमुखी पावले. म्हणून काय म्हणते बघा. राजकारणाचे धडे शाही विवाह झाला थाटात, सुनबाई गेल्या राजवाड्यात. राजकारणाचे धडे गिरविले, मल्हाररावांनी तासे घडविले. संध्याकाळचे
1754 साली पती प्रेमा भूकली प्रतिप्रेमा भूकली राजमाता झाली मल्हाररावांनी राज्य चालविले बघा 12 वर्षानंतर मल्हारराव होळकर ही 1756 म्हटल्यानंतर बुवा लढाई धारातीर्थी पडल्यानंतर बुवा मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या होळकर बाजी या ठिकाणी बघू लागल्या त्यावेळी त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करत होत्या इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असे म्हटले जाते त्यामुळे जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल म्हणून काय म्हणते बघा मल्हाररावांनी राज्य चालविले पोटधारी राज्य मोठ्या हिमतीने 12 वर्षांची मल्हाररावांना मृत्यूने साक्षात चौकाळली राजशुक्रे हाती घेतली गरिबांना देन झटली विकास केला माळवा प्रांताचा आदर ठेवला देव देवतांचा अखंडही सौर्याचा अभिषेकाने गायली अभिषेकाने गायली राजमाता झाली राजमाता झाली धन्यवाद असं या ठिकाणी नजराची बहुत सांगता केली नारायण सत्य नारायण संबळ अपुल्या भक्तगणा नारायण सत्य नारायण ठीक आहे अभंगाच्या सुरुवातीला घेऊया चला लक्षातच नाही विषय असू हार नसला तरी चालेल तुम्ही काय करता फोटो मारला
पानो पानो बघा पानो पानो हुशार शब्द उद्या बघा